आज आपण बनवूया गावरान मटण। फुल मम्माच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। मटण स्वच्छ धुवून घेऊया। मध्ये अर्धा चमच हळद, अर्धा चमच मीठ, अर्धा वाटी दही टाकून त्याला चांगलं लावून घेऊया। त्याला 15 मिनिटं असंच मुरत ठेवून देऊया। आता एक हिरवं वाटण करूया। त्यासाठी मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर घालून छान पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे हिरवं वाटण वाटून घेतलं आहे। आता पातेल्यामध्ये 1 चमच तेल घालून त्यामध्ये कांदा आणि खोबरा हे दोन्ही छान परतून घेऊया। कांदा आणि खोबरा छान परतला की तेही मिक्सरच्या भांड्यात काढून छान वाटून घेऊया। जरा जाडसर प्रकारात वाटून घेतला आहे। आता मसाल्यांमध्ये हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि घाटी मसाला आणि खडे मसाल्यामध्ये जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी, मोठी वेलची, छोटी वेलची, लाल मिरची। आता पातेल्यात तेल घालूया। तेल गरम झालं की त्यात सर्व खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले थोडे परतून झाले की एक कांदा बारीक चिरून घेतला होता तोही घालून छान परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये हे सर्व मसाले घालून छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून परत एकदा छान परतून घेऊया। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता त्यामध्ये मटण घालून छान मिक्स करूया। मटण शिजवलेलं जे पाणी होतं तेही घालून छान मिक्स करून घेऊया। 2 बटाटे उकडून घेतले होते तेही मटणाच्या रस्यात टाकून घेऊया। आपलं झणझणीत गावरान असं मटण तयार आहे। अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा।